साहेब म्हणतात म्हणून साहेबांचंही म्हणणं मला मान्य आहे. तुमच्यासारखं मी सहमत आहे. मी या गावाचा नागरिक असतो तर मी तीच मागणी केली असती. मागणी आमची रास्ता आहे की चुकीची आहे? जिथे रस्ते खराब आहे तिथल्या प्रत्येकाची मागणी हीच असते की साहेब आम्ही रस्ता सगळे टॅक्स पेअर आहे. आम्ही सगळे ग्रामपंचायतला टॅक्स देतो. सगळं मान्य आहे मला. हे ऐका, मंजूर जरी झालं असेल तर मी हे सिंगल वे तुकड्यात मी तुम्हाला करू देणार नाही. 1 इंचही तुम्हाला रस्त्यावर मी तुम्हाला करता येत टाकणार नाही नाही. साहेब. हे तुमचं मत आहे, माझं मत वेगळं आहे. मी जनतेसाठी लढतोय, तुम्ही प्रशासनासाठी लढताय. ठीक नाही आहे, नाही नाही, आम्ही जनतेसाठीच उभं करतो. पण मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. ऐका, मी तुम्हाला 1ही इंच मी तुम्हाला सिंगल कोटचा रस्ता करू देणार नाही. सिंगल लेनचा की सिंगल लेन जे काय तुम्ही आता जे काय प्रस्तावित करून आणताय तुम्हाला त्याचा पूर्ण निधी पण मिळाला नाही. तुम्ही बॅनर लावलेत, ज्यांनी लावलेत ते लावले. मंजुरीचा बॅनर लागत असतो. अहो तुम्ही 400 निधी कुठलाच लाख येत नसतो. 300 आज लाख आलाय का तुम्हाला निधी? आज शासनाकडे तुम्ही कुठलाच मला निधी येत सांगा, नसतो. तुमच्याकडे निधी आहे का? कुठलाच अहो, निधी येत नसतो. 77,600 कोटी बॅलन्स आहे तुम्ही तुमच्यावर. पत्रकार आउटस्टँडिंग आहे. हो, बरोबर ठीक आहे आहे, ना. 77,600 कोटी आउटस्टँडिंग आहे तुमच्यावर. कुठलाच निधी शासन काम मंजूर झाल्यानंतर ते आणून त्या डिव्हिजनच्या डब्यात टाकत नाही. मग आम्हाला एक काम करा, आमची मागणी सरळ आहे. कुठलं तुम्ही सर्व शेतकरी आहे, मी एक शेतकरी आमची आहे. मागणी- तुमचा जर कधी शेतकऱ्यांचं जर कधी नुकसान भरपाई मंजूर झाली तर दुसऱ्या दिवशी मिळत नाही. अहो, तुम्ही लक्षात घ्या. आहे, ते तर सोडूनच द्या. नुकसान भरपाई मंजुरी होत झाल्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्यानेच पैसे मिळतात शासनाचे. बोला, मला सांगा कोणाला की आज मंजूर झाले आणि दुसऱ्याला पैसे मिळाले. सांगा कोणाला मिळालेले आहेत पैसे. मी शेतकरी, मला अजूनपर्यंत मिळाले नाही. म्हणजे मग शेतकऱ्याला लढायचंच नाही, बोलायचं नाही तुम्हाला. मी सांगतोय तुम्हाला तुम्ही एक शासनाच्या महिन्याने देता हो, शासनाच्या तुम्ही- निधीबद्दल तुम्ही एक बोलतोय. महिन्याने देता, 2 महिन्याने हाही देता, निधी मग मंजूर शेतकऱ्याला झालेला तर वाटलं पाहिजे ना. नाही, हा निधी मंजूर झालेला आहे. हा आमच्या डब्यात अजून पडलेला नाही. हा. जेव्हा तुम्हाला सांगतो काम होईल, काम रेस करून आजही हा जो मनुष्य पॅचिंगवाला करतो आहे त्याचंही काम केल्यानंतर जेव्हा बिल रेज होते त्याला लगेच जाऊन पैसे मिळत नाही. सगळं त्याची माहिती बिलाची मागणी आपण शासनाकडे करतो की बाईने इतकं इतकं काम केलेलं आहे, शासन त्याची बिल मंजूर